भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यात लोकशाही वाचवण्यासाठी ईव्हीएम हटाव स्वाक्षरी मोहीम राबवली जात असून याच धर्तीवर मुदखेड तालुक्यात ईव्हीएम हटविण्यासाठी 50,000 स्वाक्षरीचा संकल्प काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आला। या मोहिमेची सुरुवात मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक 8 डिसेंबर रोजी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून करण्यात आली आहे। लोकसभा निवडणूक असो की महाराष्ट्र तथा हरियाणा विधानसभा निवडणूक असो यांच्या निकालात झालेला संख्यात्मक गोंधळ आणि निवडणूक आयोगाकडून न मिळणारी समाधानकारक उत्तर यामुळे देशात ईव्हीएम विरोधात मोठा रोष व्यक्त होतोय। लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने महाराष्ट्रात ईव्हीएम हटाव स्वाक्षरी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार अमित देशमुख यांच्या आदेशाने प्रत्येक जिल्ह्यात ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली। नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने ईव्हीएम हटाव देश बचाव स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात करण्यात आलं होतं। यावेळी जिल्हाध्यक्ष BR कदम, कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण, तिरुपती पाटील कोंडेकर, भगवानराव मनूरकर, माधवराव पवळे, तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख, शहराध्यक्ष कैलास गोडसे, कार्याध्यक्ष मोहम्मद गौस, लक्ष्मणराव देवदे, करीम खा, मुझीब पठाण, संदीप कुमार देशमुख, माधव हमद, साहेबराव गोरखवाड, ईश्वर पिनल्लावर, सुरेश सूर्यवंशी, आकाश सोनटक्के, संजय बोकेफोड, दादाराव पाटील, बळवंत पाटील, सूर्यकांत चौंदते, अविनाश चौंदते, यशवंत रानखांबे, अब्दुल रजाक, भगवान पवार, राजेश पवार, रमेश बोडके, अविनाश हटकर, बालाजी गोळेवाड, प्रशांत पाटील, शिवाजी वरजे, युसुफ भाई, अशफाक मौली, मोईन फुलवाले, अनिल कल्याणे आदी उपस्थित होते। तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली आता नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानातील तफावत आणि जो निकाल लागला तो ईव्हीएमच्या गोंधळामुळे आणि ईव्हीएम मध्ये केलेल्या सर्व गैरप्रकाराने आणि सत्तेचा गैरवापर केलेला हा प्रकार रोखण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी राज्यस्तरावर प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले तसेच काँग्रेसचे नेते अमितजी देशमुख यांनी यांच्या आदेशाने जिल्ह्याभरात आमचे जिल्हाध्यक्ष BR कदम, कार्याध्यक्ष तिरुपती पाटील कोंडेकर, बालाजी चव्हाण यांच्या वतीने आज जिल्ह्यामध्ये मोहीम राबवली जात आहे। त्या धर्तीवर मुदखेड तालुक्यात आज ही काँग्रेस पक्षाच्या वतीने ईव्हीएम हटाव देश बचाव या धर्तीवर आज शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकात ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे आणि या मोहिमेचा आज शुभारंभ झालेला आहे। निश्चितच आम्ही या तालुक्यातून या मोहिमेला पुढे नेण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी या तालुक्यातून जवळपास आम्ही 25,000च्या वर स्वाक्षरीचं अहवाल आम्ही पक्षाकडे सादर करणार आहोत आणि पक्षाच्या वतीने तो अहवाल राष्ट्रपतीकडे सुपूर्द केला जाणार आहे। त्या धर्तीवर ही मोहीम चालू करण्यात आलेली आहे। निश्चितच लोकांना आज झालेली विधानसभेची निवडणूक मान्य नाही, लोकांमधली ही लोकशाहीची निवडणूक जिंकलेली नाही, त्यामुळे येणाऱ्या काळात हा बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात ही जनतेच्या मनातली इच्छा आहे आणि ती लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। या देशाला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्या संविधानाच्या रक्षणासाठी जे काही कालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या वतीनं जे काही प्रचंड मोठी धांदली करून त्या ठिकाणी सरकार आणि सत्ता हस्तगत केली, ईव्हीएमच्या विरोधात आज काँग्रेस पक्षानं महाराष्ट्रात राज्यस्तरीय ईव्हीएम विरोधी आंदोलन या ठिकाणी ईव्हीएम हटाव आणि देश बचाव अशा प्रकारचं आंदोलन या महाराष्ट्रात सुरू केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज मुदखेड येथे तालुका अध्यक्ष प्रतापराव देशमुख, शहराध्यक्ष कैलासराव गोडसे आणि काँग्रेस कमिटीच्या वतीनं या आंदोलनाचं या ठिकाणी आयोजन केलंय। आपण बघितलं असेल की महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं, खरं तर प्रत्येकाला भावना होती की जे 5-10 वर्षात अतिशय भ्रष्टवादी सरकार, पक्षात फोडाफोडी करून अस्तित्वात आलेलं लोकशाहीला मारक असलेलं हे सरकार आणि या सरकारच्या विरोधात एवढा प्रचंड रोष असताना
प्रत्येक त्या ठिकाणी एक्झिट पोल असेल, सर्वसामान्याची भावना असेल, या सरकारच्या विरोधात असताना अचानकपणे आश्चर्यकारकरित्या जवळपास 232 2/3 बहुमत या युतीला या ठिकाणी दाखवल्या गेलं. हे आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला नाही, आम्ही उमेदवार म्हणून नाही, पण सर्वसामान्य मतदाराला सुद्धा अजिबात ही गोष्ट त्या ठिकाणी आवडलेली नाही. आपण बघितलं असेल, एवढा मोठा विजय होऊन कुठंच महाराष्ट्रात भाजपचा महायुतीचा जल्लोष नाही. प्रत्येक जागी प्रत्येक गावाना गावं सुतक पडल्यासारखं वातावरण या गावात आहे. लोकांचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही एवढ्या एकजुटीनं या महायुतीच्या विरोधात आणि काँग्रेस पक्षाला मतदान केलं, पण प्रत्यक्षात आकडे वेगळे आले. याच्यात अनेक संशयास्पद बाबी आम्हाला त्या ठिकाणी समोर आलेल्या आहेत. या भोकर विधानसभा मतदारसंघात 5-5:30 वाजेपर्यंत जवळपास 50-55% मतदान होतं आणि 6 वाजल्याच्या नंतर काही फक्त बुथावर मतदान चालू असताना 75% वर मतदानाची टक्केवारी गेली. या गोष्टीचा आमचं त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सर्वे करणं चालू आहे. त्याच्यामुळे जे काही गोष्टी आहेत सगळ्या संशयास्पद आहेत. हे महायुतीचं सरकार हे लोकमतानं आलेलं नसून हे फक्त आणि फक्त ईव्हीएम मध्ये फेरफार करून मागच्या दारानं आणि सत्तेचा गैरवापर करून हुकुमशाहीला लोकशाहीला पायदळी तुडून हे सरकार आलेलं आहे. आणि यामुळं आपल्या फक्त भोकर विधानसभा मतदारसंघातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात या विरोधात संतापाची एक तीव्र लाट आहे. आणि त्यामुळं प्रत्येक लोकांच्या भावना हे राष्ट्रपती पर्यंत पोहोचवण्यासाठी या आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन सुरू केलेले. येणाऱ्या काळात जर बॅलेट पेपरवर मतदान झालं तरच लोकशाही वाचेल, नाही तर लोकांचा मतदानावर विश्वास याच्या पुढे राहणार नाही. हे सर्वसामान्यांची भावना आहे आणि ती भावना आम्ही पक्षाच्या मार्फत शासनाला व शासनकर्त्याला आम्ही पोहोचवतो. मारकवाडीमध्ये मतदान घ्या शरद पवार जाणार आपण बघितलं असेल की मारकवाडी, खरं तर मारकवाडीचं मी कौतुक करतो की ते त्या ठिकाणी पुढे आले. मारकवाडीच्या सारखी परिस्थिती आज प्रत्येक गावगावात आपल्या मतदारसंघात सुद्धा आहे. लोकांचं म्हणणं आहे की आम्ही एवढ्या एकजुटीनं मतदान केलंय आणि भाजप कुठं 50% आलंय, कुठं 50% वर गेलंय. मारकवाडीच्या ग्रामस्थांचं मनपूर्वक मी आभार मानतो. लोकशाही वाचवण्यासाठी त्याने एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. त्या विशेष म्हणजे त्या मतदारसंघातला उमेदवार निवडून आलेला आहे, पण असं असताना देखील त्या लोकांनी सांगितलं की आम्ही आमच्या गावातून एकतर्फी मतदान तिथल्या उमेदवाराला केलंय, पण प्रत्यक्षात जेव्हा निकाल लागला ते गाव त्या उमेदवाराला मायनस दाखवण्यात आलं. त्यामुळे त्या लोकांनी या शासनाला धडा शिकवण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेऊन त्या ठिकाणी शासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. तशी तयारी देखील त्यांनी केली. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या मार्फत अधिकार दिलेला असताना त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला. गावात लोकशाही पद्धतीने निवडणूक घ्यायची ठरली. बॅलेट पेपर स्वखर्चाने त्यांनी करायचे ठरलं. याच्याने काही निवडणुकीचा निकाल बदलणार नव्हता, पण शासनाच्या डोळे उघडण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी तो कौतुकास्पद पाऊल घेतलं होतं. पण आपण बघितलं असेल की दडपशाही करून, ज्याप्रमाणे भाजपचं आजपर्यंत धोरण आहे, दडपशाही करून त्यांना त्या ठिकाणी गावात कर्फ्यू लावून ही प्रक्रिया खरं तर लोकशाही मार्गाने त्यांना करू द्यायला पाहिजे होतं, पण दाबून त्यांचं पितळ कुठेतरी उघडं पडेल या हेतून हे त्या ठिकाणी मारकवाडीकरांना ते मतदान प्रक्रिया पार पाडू दिली नाही. पण देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब असतील, आदरणीय राहुल गांधी साहेब असतील, ते सगळे नेते मंडळी त्या ठिकाणी जाणार आहेत. आणि या ईव्हीएमच्या विरोधातले जे काही धोरण आहे, खरं तर मी दिल्लीला गेलो होतो, पवार साहेब भेटले, इम्रान प्रताप गडी, त्यांची सुद्धा हीच भूमिका होती की हे जनमताचा कौल अजिबात नाही, कारण त्यांच्या एवढा अनुभव या महाराष्ट्रात कोणी अनुभवी नेता नाही. त्यामुळं आपल्या या सीटच्या संदर्भात देखील पवार साहेबांनी सांगितलं होतं, आमच्या जवळ रिपोर्ट होते की ही सीट काँग्रेस पक्षाची येणार आहे, भोकर मतदारसंघातली सुद्धा. पण जे काही चित्र होतं ते अतिशय कोणालाच विश्वास न बसण्यासारखं हे चित्र या ठिकाणी आपण बघितलंय. आणि एक गोष्ट आवर्जून उल्लेख करतो, अशोक चव्हाणला 100% माहित होते की ही जागा काँग्रेस पक्षाची येणार नाही. त्यामुळे आपण बघितलं असेल मतदानाच्या दिवशी अतिशय खालच्या थराचं राजकारण झालं. त्या दिवशी मतदारांना अक्षरशः डांबून ठेवण्याचा प्रयत्न झाला, कोंडून ठेवण्याचा प्रयत्न झाला. अर्धापूरमध्ये आम्ही तसे जिल्हा काँग्रेस कमिटीने कलेक्टरकडे तक्रार देखील केलेली आहे. अर्धापूरमधून तिथून जाऊन आम्ही सोडून आणले. मुदखेडमध्ये तोच प्रकार झाला, भोकरमध्ये तोच प्रकार झाला. त्यामुळे यांना शाश्वती होती की आपली सीट कुठेतरी म्हणजे पराभवाच्या छायेत आहे. पण हे ईव्हीएम त्याला पावलं. ईव्हीएम पावल्यामुळे फक्त आज ते आमदार झालेले आहेत. पण हे लोकशाहीच्या दरबारात त्यांच्याही मनाला माहिती आहे की आपल्याला लोकांनी निवडून दिलेलं नाही, ईव्हीएमच्या आशीर्वादाने आपण सगळेजण निवडून आलेले आहोत.
त्यामुळे या विरोधात जर वेळेस आज ठीक आहे मी जरी पराभूत झाला असेल तर वेळी याच्यावर पाऊल उचलली तर बरं आहे, नाही तर भविष्यात कोणीही लोकशाहीमध्ये उभं राहायला सुद्धा हिंमत करणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे शासनाला देखील जिम्मेदारी आहे शासनाची की सर्वसामान्यांना मतदारांना विश्वास त्यांनी या माध्यमातून दिला पाहिजे. ईव्हीएम हटाव आणि बॅलेट पेपर लाव या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बी आर काका, कार्याध्यक्ष बालादास चव्हाण, तसेच आमचे उमेदवार तथा कार्याध्यक्ष पोपट कोंडेकर व आमच्या मुख्यमंत्री साहेब करीम खान साहेब, चौंते सर, युवक काँग्रेसचे मुजीब पठाण, तालुका अध्यक्ष प्रतापराव देशमुख व सर्व शहरातील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते, आपण पाहिले निवडणुकीमध्ये की आपली ग्रामीण भागात पाहिले, शहरातून पाहिले, आपला टक्का एकही कमी झाला नाही. जे लोकसभेला पूर्वी मतदान होतं तेवढंच मतदान झालंय. उलट या लोकसभेला आपले 400 मतदान वाढून सुद्धा आपल्या शहरामध्ये किंवा याच्यात ईव्हीएम मुळे आपण मायनस झालो. आणि ईव्हीएमचा जो विजय झालाय, अशोकराव चव्हाणची जी मुलगी आली ती ईव्हीएम मुळे आली. त्यामुळे आपल्या जनसमाजाची भावना आहे, आता कोण घंटी बांधाव अशी भावना झाली. सर्व पक्षाची भूमिका आहे की आपण ईव्हीएम हटून बॅलेट पेपर आणावं. पण काँग्रेसने पुढाकार घेतला. राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आमचे राहुलजी गांधी खरगे साहेब, राहुलजी गांधी यांच्या अनुषंगाने जिल्हाध्यक्षांनी आमची ते मिटिंग घेऊन आम्हाला आदेशित केलं होतं. त्याप्रमाणे आम्ही हे कार्यक्रम घेतलाय. आणि आपण कमी कमी जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती या तरी निवडणुका बॅलेट पेपर व्हाव्यात यासाठी आपण जास्तीत जास्त शहराची मोहीम घेऊन आपण 25,000च्या वर या तालुक्यातून तुम्हाला जिल्हा काँग्रेसला आम्ही या हरकती देऊ असे शाश्वत करतो आणि माझे संपवतो. जय जवान. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.